student, last lecture we have studied small and loosely joined in IoT. What is affordance and affordance of IoT and DT and IoT. So the next point is principle of Internet of Things. There are 7 principles of Internet of Things. First is big analog data. Second is perpetual property. Third is very real time. Fourth is the spectrum of insight, immediate and versus depth. 6 is shift left and subsequent V. So let's start with first big analog data. Analog knowledge represent the neutral and physical world and is every place, or in alternative words is element of everything. Light, sound, temperature, voltage, radio signals, moisture, vibration, velocity, wild motion, video acceleration, particular magnetism, current, pressure, time and placement. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण प्रिन्सिपलमध्ये फर्स्ट प्रिन्सिपल आहे की IoT थ्रू आपण जो ॲनालॉग डेटा आहे तो कशा प्रकारे कॅप्चर करू शकतो. ॲनालॉग डेटा इज अटेम्प्ट्स टू बी अँड कंटिन्युअस अँड आयडेंटिफाय एव्हरी न्यूमर्स ऑफ व्हॉट इज मेजर्ड. आपण ॲनालॉग म्हणजे नॉर्मली डिजिटल आपलं वॉच असतं आणि ॲनालॉग जर वॉच असतं त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला माहीत असेल. अँड डिजिटलमध्ये तुम्हाला नॉर्मल 3 काटे असतात वॉचमध्ये, ते नॉर्मल फिरत असते. आणि ॲनालॉग जे वॉच असतं तुमचं त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम, पुन्हा तुमचं डेट जे असेल ते वॉचमध्ये, पुन्हा टेम्परेचरसुद्धा मेजर होतं. काही वॉचमध्ये टायमरसुद्धा असतं. अशा प्रकारे ॲनालॉग जो डेटा आहे ते एक मेन प्रिन्सिपल आहे की जो बिग पॅटर्नमध्ये ॲनालॉग डेटा हा इंटरनेटमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये तुम्हाला मिळू शकतो. सेकंड इज perpetual property. The IoT is usually connect always with which perpetual connectivity of the products and users afford the 3 key benefits. यामध्ये बघा प्रिपेंच्युअल प्रॉपर्टी म्हणजे ऑकरिंग अँड रिपीटेडली, म्हणजे तीच गोष्ट पुन्हा करण्याचं हे एक प्रिन्सिपल आहे IoTचं. त्यामध्ये 3 की बेनिफिट सांगितलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे मॉनिटर, द कंटिन्युअस ऑब्झर्वेशन दॅट्स प्रोव्हाइड द करंट अँड टाइम पिरियड इन्फॉर्मेशन ऑफ कंडिशन अँड यूज ऑफ द प्रोडक्ट ऑर युजर इन अ व्हेरी मार्केट इंडस्ट्रियल सेटिंग. मॉनिटरमध्ये काय सांगितलेलं आहे की आपले जे काही प्रोडक्ट आहे, जो काही प्रोडक्टचा यूज आहे तो आपण म्हणजे त्याचं मॉनिटर, त्याचं ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन करत राहिलं पाहिजे. मग त्याच्या थ्रू काय होतं की आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रॉन्स आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्व काही ऑब्झर्वेशन थ्रू आपल्याला समजू शकतात. ही एक फर्स्ट की आहे त्याच्यामध्ये. सेकंड इज मेंटेन्स, बिकॉज ऑफ द कंटिन्युअल ऑब्झर्वेशन वन वी करंटली पुश अँड अपग्रेड, फिक्स द पॅचेस अँड मॅनेजमेंट अँड ॲज नीडेड. मेंटेनन्समध्ये काय, जशा प्रकारे तुम्ही ऑब्झर्वेशन कराल तशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स आहेत ते दिसायला लागतील जास्त ऑब्झर्वेशन केल्यामुळे. मग ते जे काही प्रॉब्लेम आहे ते फिक्स करणं, काही प्रॉब्लेम असेल ते पॅचेस वगैरे असतील तर ते प्रोडक्टमध्ये रिमूव्ह करणं आणि आपलं जे प्रोडक्ट आहे ते वेल डिफाईन करणं म्हणजे मेंटेनन्समध्ये येतं ते. अँड थर्ड इज मोटिवेट, constant and concurrent availability of the customer or the employee provides the organization to the way of couple and inspire other requirements and action and purchase the product. मोटिवेशन मध्ये काय, आपला जो प्रोडक्ट आहे तो परचेस करण्यासाठी कस्टमरला मोटिवेट करणे हे यामध्ये सांगितलेलं आहे. सो तुम्हाला प्रिपेंच्युअलच्या प्रॉपर्टीच्या 3 की समजल्या असतील. फर्स्ट इज मॉनिटरमध्ये काय की आपण ऑब्झर्व केला पाहिजे आपला जो डेटा आहे तो. अँड सेकंड इज मेंटेनन्स म्हणजे ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील, जे काही इश्यूज फाइंड आउट होतील ते फिक्स करायचे. अँड मोटिवेशनमध्ये काय आहे की आपला जो प्रोडक्ट आहे तो बाय करण्यासाठी कस्टमरला किंवा युजरला मोटिवेट करायचा. हे 3 की सांगितलेले आहेत. त्यानंतर थर्ड इज व्हेरी रिअल टाइम, द डेफिनेशन ऑफ रिअल डिफर्स फ्रॉम who don't perceives the IoT than from those who do. Real time really brings back the data or the instance of the information and non-heritable. यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जेवढं बनवलंय त्याच्यामध्येच न राहता रिअल वर्ल्ड म्हणजे रिअल टाईममध्ये काय चाललं आहे, कशाची नीडेड आहेत आपल्या IoT प्रोडक्ट्समध्ये ते जाणून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे.
हे या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर स्पेक्ट्रम ऑफ द इन्साइट. The spectrum of insight delivers from the IoT information related to its place is an excitingly 5 section of data flow, real time, in motion, real life, at rest and achieves. यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपले जे स्पेक्ट्रम म्हणजे वेगवेगळे जे रंग किंवा जे काही वेगवेगळे नेचर्स असतात प्रोडक्ट्सचे, किंवा ते 5 प्रोडक्टचे नेचर्स सांगितलेले आहेत ते अर्ली लाईफ, इन मोशन, इन रिअल टाईम, ॲट रेस्ट अँड अचीव. या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण त्याची जी इन्साईट म्हणजे काय, कॅपॅसिटी टू गेन द ॲक्युरेट अँड डीप अंडरस्टँडिंग. म्हणजे त्याच्यामधले जे काही प्रॉब्लेम आहेत, वेगवेगळे जे मोशन्सचे, रिअल लाईफचे किंवा रिअल टाईमचे जे काही वेगवेगळे ॲक्सेप्टन्स आहेत ते आपण जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतर आहे इमिडन्सी वर्सेस स्टेप. विथ द टुडे अँड एनिसेट लॅपटॉप अँड द IoT सोल्युशन देअर आर द ट्रेड ऑफ्स बिटवीन द स्पीड अँड डेप्थ. That is one of the get the immediate time of insight of the rudimentary analytical like of temperature compression and quick Fourier model to see the routing wheels on a train and the causes the life trending and accident. Immediate the time to insight are critical here. यामध्ये असं सांगितलेलं आहे की सध्याच्या जगात फास्ट फॉरवर्ड जग आहे, त्यामध्ये आपल्याला इमिडियन्सी आणि डेप्थमध्ये जाऊन त्याचा वापर म्हणजे ज्याचं जे काय आपण बनवणार आहे त्याची डेप्थमध्ये जाऊन शहानिशा करणं जास्त गरजेचं आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर शिफ्ट लेफ्ट कन्सिडर द म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह ऑब्जेक्ट ऑफ द डिलिव्हरेशन ऑफ इच इमिडिएट अँड डीप इन्साइट ॲज अ मेन्शनेड 5 ऑन टॉप अँड व्हेरी एक्सक्लुझिव्ह upgrade to each nowadays. However, engineer can sensible as a partitioning the conflicting the objective and obtaining it. The James Collier has refers to this development of genius of N. This driver upgrading each immediate and the deep insight from the information can be causes subtle high finish work and the information. यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपले जे एक्सक्लुझिव्ह ऑब्जेक्टिव्स असतात ते इमिडिएट अँड डीप इन्साईटमध्ये जाऊन आपण चेकआउट करणे आणि त्याच्या थ्रू वर्कआउट करणं जास्त गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे सबसिक्वेंट वी. द बिग इन्फॉर्मेशन इज ऑफन कॅरेक्टराइज बाय द नोटरायझेशन वी, व्हॉल्यूम, वेलॉसिटी, व्हेरायटी अँड व्हॉल्यूम. I propose the 5th V, visibility. Once the information is collected, information scientists around the world throughout the able to see and work with as needed. Visibility refers to the profit effort by not having the transformation amount of knowledge and remote folk of location. यामध्ये असं सांगितलेलं आहे जे बिग इन्फॉर्मेशन्स आपण कॅरेक्टराइज ते 5 V's सांगितले आहेत त्यांनी. फर्स्ट आहे व्हॉल्यूम, वेलॉसिटी, व्हरायटी अँड व्हॅल्यू. अँड ह्यामध्ये जास्त एक अजून इन्व्हाइट केलं की 5th इज व्ही, व्हिजिबिलिटी. व्हिजिबिलिटीमुळे काय होतं की अराउंडच्या वर्डमध्ये व्हिजिबिलिटी रेफर्स टू प्रॉफिट एफर्ट, म्हणजे त्याच्या थ्रू आपल्याला आपला किती प्रॉफिट झाला आहे, त्याची व्हिजिबिलिटी किती आहे, याच्या थ्रू आपल्याला किती प्रॉफिट झाला आहे हे लक्षात येतं. सो सबसिक्वेंट व्हीमध्ये काय आहेत 5 व्ही अँड नवीन इन्व्हाइट झालेला व्ही म्हणजे व्हिजिबिलिटी. त्याच्या थ्रू तुम्ही वर्कआउट करून IoT तुमचं पुढे नेऊ शकता हे सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज इंटरनेट कम्युनिकेशन. The Internet of Things is besides on the networking of things. In an exceeding shell, Net of Things is outlets to the propose the development of the web during which everyday objects have the network properties, permits them and send and receive the knowledge. Internet of Things नावामध्येच काय आहे, इंटरनेट ऑफ थिंग म्हणजे इंटरनेट थ्रू डिव्हाइसेस कनेक्टेड करणे. मग ह्याच्यामुळे काय आपला इंटरनेटशी कम्युनिकेट केला जातो आणि आपला जो नॉलेज आहे, आपला जो डेटा आहे तो एकमेकांशी शेअर केला जातो थ्रू आउट द इंटरनेट. सो इंटरनेट ऑफ थिंग्स जे काही कम्युनिकेशन आहे त्याच्यासाठी काही वायरलेस प्रोटोकॉल्स प्रोव्हाइड केलेले आहेत.
ते 6 आहेत. त्यामधला 6 मध्ये पहिलं येतं सॅटेलाइट, सेकंड इज वायफाय, त्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी, फोर्थ इज RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, फिफ्थ इज ब्लूटूथ अँड सिक्स इज NFC नियर फील्ड कम्युनिकेशन. त्यामध्ये आपण पहिला बघूया सॅटेलाइट. Satellite communication changed telephone communication from the phone to ensuring an antenna for consenting 10 to 15 miles. They are known as GSM, GPRS, are support property speed. In the Internet of Things language, this manner of the communication generally named as M2M, machine to machine, as the result of the permit devices like phone to send and receives the knowledge throughout the cell network. सॅटेलाइट्स तुम्हाला नाव ऐकून तरी माहीत असेल. सॅटेलाइट थ्रू तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेशन करू शकता कुठल्याही डिव्हाइसेसची थ्रू आउट द अँटेना. त्याच्यामध्ये डिस्टन्सची काही लिमिटेशन्स नसतं. सो याच्यामध्ये मशीन टू मशीन कम्युनिकेशन केलं जातं. सॅटेलाइट थ्रू तुमचे जे काही अँटिनाज रेज आहेत त्या अँटिनापर्यंत पोहोचवले जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही चॅनल असेल ते प्रोव्हाइड होतं. त्याचे काही प्रॉन्स अँड कॉन्स आहेत ते आपण बघूया. प्रॉन्स आहे स्टेबल ॲफिलेशन्स. स्टेबल ॲफिलेशन्स म्हणजे काय की एक पर्टिक्युलर त्याचं सेक्शन एक मेन्शन केलेलं असतं, त्याच्या थ्रू त्यांचं कम्युनिकेशन चालतं. तर सेकंड इज युनिव्हर्सल कॅपॅबिलिटी. यामध्ये असं सांगितलेलं आहे की युनिव्हर्सल थ्रू आउट तुम्ही वर्ल्डमध्ये कुठेही सॅटेलाइट थ्रू कम्युनिकेशन करू शकता. कॉन्समध्ये सांगितलेलं आहे नो डिरेक्ट कम्युनिकेशन फ्रॉम स्मार्टफोन टू द डिव्हाइस इट नीडेड टू बिअर अँड सॅटेलाइट. आपण सॅटेलाइट थ्रू डायरेक्टली फोनशी कम्युनिकेट नाही करू शकत. त्याच्यासाठी बघा आता तुम्ही जर TV मध्ये सॅटेलाइट थ्रूच रेज येतात, सो तुम्हाला त्याच्यासाठी सेटटॉप बॉक्सची गरज असते. त्या सॅटेलाइटवरून तो सेटटॉप बॉक्सशी कम्युनिकेट करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला टीव्हीवरती इमेजेस किंवा जे काही पिक्चर्स आहेत ते शो होतात. सो त्याच्यासाठी डायरेक्टली आपण सॅटेलाइट थ्रू फोनशी कम्युनिकेट नाही करू शकत. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. सेकंड इज हायली मंथ प्राइस. ऑब्व्हियसली सॅटेलाइट आहे त्याचं काही चार्जेस असतात, जास्त चार्जेस असणार, मग ते जास्त महाग आहे. हाय पॉवर कन्झम्पशन, पॉवर जास्त घेतली जाते कारण वर्कआउट करण्यासाठी त्याला तेवढी व्हेलॉसिटी म्हणजे कॅपॅसिटी तेवढी पाहिजे असते. सो पॉवर कन्झम्पशन जास्त घेतलं जातं सॅटेलाइटने. देन नेक्स्ट पॉइंट इज next is Wi-Fi. Wi-Fi may be a wireless and native space of network. VLAN is utilized an IEEE commonplace throughout the pair of 4 GHz UTF and 5 GHz briefly frequency. Wireless local network provides net access to the devices that are the intervals of varying about 16 to 6 feet from the access point. वायफाय तुम्हाला नाव ऐकून सुद्धा माहीत असेल. वायरलेस नेटिव्ह स्पेस प्रोव्हाइड केलं जातं नेटवर्कमध्ये. त्याच्यामध्ये काय असतं त्याचा हे दिलंय लिमिटेशन्स दिलाय ते 16 to 6 फीटच्या ॲक्सेस पॉईंट जो असतो आपला जे डिव्हायसेस वायफायचे डिव्हायसेस त्याच्या थ्रू 16 to 6 फीट अंतरावरती तुम्हाला ते वायफायचं कनेक्शन प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्या थ्रू तुम्ही कनेक्शन करू शकता. त्याचे प्रॉन्स बघा युनिव्हर्सल स्मार्टफोन कम्पॅटेबिलिटी म्हणजे आपल्याला वायफाय फोनला ॲज वेल ॲज लॅपटॉपला पण कनेक्ट होतं, त्याच्यामुळे ते खूप युजफुल आहे. सेकंड इज अफोर्डेबल. कॉस्ट जास्त नसल्यामुळे सर्वांना ते वायफाय कनेक्शन घेणं सर्वांना अफोर्डेबल असतं. देन नेक्स्ट इज वेल प्रोटेक्टेड अँड कंट्रोलेड. वायफायचा कंट्रोलर जो ॲक्सेस पॉईंट असतो तो आपल्या हातात असतो आणि प्रोटेक्टेड असतो. त्याच्यामुळे आपला जो डेटा आहे तो बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी असते आणि त्याच्यावरती अटॅक्स होण्याची शक्यता पॉसिबिलिटी सुद्धा खूप कमी असते. त्यामुळे ते प्रोटेक्टेड असते आणि कंट्रोल आपण त्याच्यावरती स्वतः कंट्रोल ठेवू शकतो. म्हणजे त्याचे MBPS कमी जास्त करण्याचे कंट्रोल आपण स्वतः करू शकतो. कॉन्समध्ये आहेत रिलेटिव्हली हाय पॉवर युजेस. याच्यासाठी पॉवर
ऑब्व्हियसली लाईट लागते, त्याच्यामुळे पॉवर ही आलीच. अँड इन्स्टॅबिलिटी अँड इनकन्सिस्टन्सी ऑफ वायफाय. आपण काही म्हणजे हे देऊ शकत नाही की वायफाय नीट चालेल की नाही चालेल. त्याच्या ज्या टायमिंगला त्याचे रेंज जास्त असेल, व्यवस्थित असेल, तो व्यवस्थित चालेल. काही वेळेला काही टेक्निकल किंवा फेल्युअरमुळे वायफाय कनेक्शन्सला अजिबात रेंज नसते. तुम्ही बघू शकता सध्या पावसाळ्याच्या टायमिंगला BSNL ला किंवा बाकी कुठच्या आहेत कंपन्यांच्या ब्रॉडबँडला वायफायचं कनेक्शन म्हणजे रेंज बिलकुल नसते. सो त्याच्यामुळे इनकन्सिस्टन्सी असते आणि इन्स्टॅबिलिटी ही बिलकुल नसते त्याला. सो दॅट इज डिसएडवांटेजेस. पॉइंट इज रेडिओ फ्रिक्वेन्सी RF. Radio frequency communication is most likely and the best sort of communication between the devices. Protocol like Zigbee or Z-Wave are used the low power radio frequency embedded into the electrical devices and the system. Radio frequency हे काय असतं की 2 डिव्हायसेसमध्ये थ्रू आउट द रेडिओ वेव्स हे कम्युनिकेट केलं जातं. सो त्याचे प्रॉन्स बघा. लो एनर्जी अँड यूज ऑफ इट्स टेक्नॉलॉजी इज नॉट डिपेंडेंट ऑन अ न्यू पार्टिसिपेशन ऑफ द फोन. ओल्ड टेक्नॉलॉजी असल्यामुळे काय होतं की एनर्जी म्हणजे पॉवर त्याच्या आहे ती कमी लागते आणि इज नॉट डिपेंडेंट ऑन न्यू. म्हणजे असं नाही आहे की न्यू फोन्स आले त्याची कम्पॅटेबिलिटी वेगळी असते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी त्याला म्हणजे सपोर्ट नाही करणार, असा हा प्रॉब्लेम रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये मोस्टली येत नाही. तो प्रत्येक म्हणजे कुठच्याही कम्पॅटेबलला मॅनेज करून घेतो. सो अँड त्याचे कॉन्स आहेत. It's not a central hub and attached to the RF devices. सेंट्रल हब नाही आहे त्याच्यामुळे जे RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हायसेस आहे त्याच्याशी कनेक्ट नसलं जास्त गरजेचं आहे. सो हा त्याचा एक ड्रॉबॅक्स आहे. सेंट्रल हब नसल्यामुळे आपल्या स्वतःकडे त्याचा कंट्रोल राहणार नाही आणि प्रत्येकाला RF डिव्हायसेस अटॅच्ड असणं जास्त गरजेचं आहे. सो देन नेक्स्ट पॉइंट इज RFID, radio frequency identification is the wireless use of electromagnetic fields to be spot object, something you are install an active reader or reading the tags that contain the data, mostly on authentication replies. It is the use of radio waves to read and capture the information stored on a tag attached to an object. Tag can be read from up to the several feet away. यामध्ये असं आहे की वायरलेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्या थ्रू तुम्ही वायरलेस कम्युनिकेशन करता. याच्यामध्ये रीड केलं जातं डेटा आणि कॅप्चर करून ती इन्फॉर्मेशन एका टॅगमध्ये स्टोअर केलं जातं आणि पर्टिक्युलर एक सेव्हरल डिस्टन्स त्याचं डिस्टन्स लिमिट आहे, त्याच्या थ्रू तुम्ही तेवढ्या डिस्टन्समध्ये तुम्ही राहून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनने कम्युनिकेशन करू शकता. त्याचे काही प्रॉन्स आहे. डज नॉट नीड अ पॉवर. याच्यासाठी तुम्हाला विजेची म्हणजे इलेक्ट्रिसिटीची गरज नाही लागत. अँड इस्टॅब्लिशिंग अँड वाईल्ड यूज टेक्नॉलॉजी. अगोदरपासूनची जुनी टेक्नॉलॉजी असल्यामुळे ती नॉर्मली सगळीकडे यूज केली जाते. कॉन्स आहेत. हायली इनसिक्युअर. याच्यामध्ये काय सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं, सिक्युरिटी मेंटेन करणं पॉसिबल नाही आहे. अँड नेक्स्ट इज नॉट कम्पॅटेबल विथ स्मार्टफोन. आपलं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे आपल्या स्मार्टफोनला ते कम्पॅटेबल नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इज ब्लूटूथ. Bluetooth is a wireless technology standard for exchanging the information over a short distance, such as communication can be done by using a short wavelength UHF radio waves within an ISM bands from 2.4 to 2.45 gigahertz. If you check the frequencies is really identical as a Wi-Fi, such as these two technology appears the tribally similar. Bluetooth, remember the time you associate it with the battery diner and the black hole. Such Bluetooth is a heyday relic of the mobile fast market by a large mobile phone. Such Bluetooth technology and battery exclusively insecure and it is an use and difficult to pair.
सध्या बघा ब्लूटूथ तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्या सध्याच्या स्मार्टफोन्समध्ये सगळ्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, नॉर्मल फोनमध्ये सुद्धा ब्लूटूथ इन्क्लूड असते. ब्लूटूथ थ्रू तुम्ही पर्टिक्युलर जवळच्या शॉर्ट डिस्टन्सवरती कम्युनिकेशन करू शकता एकमेकांशी. पण ह्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत ते त्याच्या हॅक होऊ शकतो जो डेटा आहे तो. आणि काही काही वेळेला असा होतो प्रॉब्लेम होतो की आपल्याला दुसऱ्या मोबाईलशी ब्लूटूथ पेअर करताना म्हणजे कनेक्शन करताना खूप प्रॉब्लेम येतोय सध्या तरी. सो ब्लूटूथ समजलं असेल त्याचे प्रोन्स बघा. एव्हरी स्मार्टफोन हॅज ब्लूटूथ वेअर आर टेक्नॉलॉजी इज इन्क्रीजिंगली बिंग अपग्रेडेड. प्रत्येक फोनमध्ये स्मार्टफोन्समध्ये ब्लूटूथ अवेलेबल आहे. सो ही वाइडली यूज होणारी टेक्नॉलॉजी आहे. कॉन्स आहेत हार्डवेअर कम्पॅटेबिलिटी चेंज इन नो टाइम इट कॅन बी गेट अ रिप्लेस. काही काही हार्डवेअर्सची कम्पॅटेबिलिटीज नसते ब्लूटूथ ऑपरेट करायची. सो त्याच्यामुळे आपल्याला ते रिप्लेस करावं लागतं हार्डवेअर. इफ इंडिव्हिज्युअल कट ब्लूटूथ देअर आर द प्रॉब्लेम्स इन यूजीसी. काही काही वेळेला इंडिव्हिज्युअली कट ब्लूटूथ यूज केलं जातं त्याच्यामध्ये यूज करायला प्रॉब्लेम प्रोव्हाइड होतो ब्लूटूथला. सो the last point is near field communication, NFC. Near field communication uses the electromagnetic introduction between two loops antennas set within and every other near field and effectively forming an air cooled electrical devices. It is a set of communication protocol for communication between two electromagnetic devices over the distance of 4 cm or less. NFC offers the low speed connection with the simple setup. इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या आपल्या वस्तू आहेत त्याच्याशी कम्युनिकेशन केलं जातं बिटवीन टू लूप्स युजिंग टू लूप्स. आणि ह्याचा जो सेटअप आहे तो खूप लो कॉस्टमध्ये आपल्याला अवेलेबल असतो. आणि हे काय सेट ऑफ प्रोटोकॉल रूल त्याच्यामध्ये रूल काही डिफाईन केलेले असतात त्याच्या थ्रू ते एकमेकांशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थ्रू कम्युनिकेट करतात. सो हे आज शिकवलेले पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. काही पॉईंट समजले नसतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.